गायनाचार्य अजय महाराज सुटे त्यांना साथ करतील विशाल महाराज सोनवणे.
प्राप्तिशी उपाय धरावे ते संताचे पाय धरावे ते संताचे पाय येणे साधती साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पुरविते मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठला
तुम्हाला खरं सांगतो माझ्या बापांनो, न जाणो मी कुठलं पुण्य केलं मला माहीत नाही, आणि संताची भेट झाली महाराज. पाठीवर एक आशीर्वाद रूपी आशीर्वाद थाप मारली, म्हणून मला हे लेकराला कपडे घालून टिळा बांधून सजवून इथं आणून उभं करतात. ते माझं परमभाग्य, माझ्या संताचा माझ्यावर फार मोठे उपकार झालेले आहे. मी दास आहे, माझ्या संताचा एक दास आहे, आणि शेवटपर्यंत मी माझ्या संताला, माझ्या भगवंताला, माझ्या बाबांना, माझ्या सद्गुरूला एकच विनंती करतो, बाबा मला काहीच नको, मला काही नको बाबा, फक्त शेवटपर्यंत दुर्बुद्धी कदा न उपजो नारायण, मला एकच सद्बुद्धी द्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत काही मी किती कीर्तिवानो, हा सगळा घनदाट भरलेला माझा हरी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत बाबा फक्त ह्या मायबापांची सेवा माझ्या हातून घडावी, मी झाडलोट करावी. मी तुमचा दास आहे, मी पायीक एक प्रकारचा, मी फार लहान आहे, पण तुम्ही मला जवळ केलं तर माझ्या पाठीमागे असणारे आपलं गावचं वैभव अशोक महाराज सत्रे, हरिभक्त पाटील माझ्यासारख्याच्या पाठीमागे उभं राहून माझं परमभाग्य. इकडे जर बघितलं तर ही गायक मंडळी गुणवानी सगळीच मंडळी, सगळीच उपजतच ही मंडळी भजनशील आहे महाराज, पण माहीत नाही कुठलीच काही इच्छा नसताना मला इथं उभं केलं जातं महाराज. तर हे लेकरांनी फक्त तुमची सेवा करावी एवढं डोक्यात ठेवावं. विठ्ठल महायोग पीठे तठे भीमारत्यं वरं पुंडरीकाय दातु मुन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. त्यांच्या कृपादाने, त्यांच्यावर का माझ्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू मी बोलणार आहे का मग सांगा बरं. त्यांच्या कृपा प्रसादाने
त्यांचा प्रसादाने हे काहीतरी माझ्या ह्या भोंगा आहे, हा भोंगा याच्यातून काहीतरी बाहेर पडेल. पण त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार माईबापांनो सांगायचं तात्पर्य आज काहीतरी कारण आहे आणि कारणाशिवाय एवढं मोठं कार्य घडत नाही. ते कारण आहे गुरुपौर्णिमा. त्यालाच व्यास पौर्णिमा म्हणतात. आणि खरं सांगू का माईबापांनो, अरे तुमच्या आमच्यासाठी ज्या सद्गुरूने आमच्यावर एवढे मोठे उपकार केले ना, एक माणूस म्हणून गाढवाचं घोडं केलं तुमच्या समोर, एक तुमच्या समोर मला जर उभं केलं असेल तर काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक साधकाने, प्रत्येक भक्ताने, प्रत्येक जीवाने तो करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे महाराज. त्याला व्यास पौर्णिमा म्हणतात. व्यास गुरूंचे गुरु, 4 वेदाचं खंडन केलं, सगळे महाभारत ग्रंथ लिहिले, बारीक तोंड करून बसले एका ठिकाणी. नारद महर्षी गेले, म्हणले जे हरी माऊली, अहो व्यास महर्षी काय कमी म्हणले तुमच्याकडं, एवढा चारा तुमचा पडलाय, तेच काही कळत नाही हो म्हणले. सगळं केलं मी, 18 पुराणे, महाभारतासारखे ग्रंथ, 4 वेद, त्याचं खंडन म्हणजे विभाग केले, पण का समाधान नाही. म्हणले मायबापा एकच कमी तुमच्यामध्ये. म्हणले काय, फक्त आता काय करा आणि फक्त काय करा, गुरु केले का तुम्ही, तत्वाची ओळख झाली का. म्हणले तेवढंच राहिले, तेवढंच करून घ्या. म्हणले आता पुढे शोधू धरले ना पाय महाराज. अहो किती उंच परंपरा आहे महाराज, आणि तो दिवस आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. प्रत्येकाला त्या महात्म्याने, त्या संतांनी, त्या सद्गुरूने आपल्याला मार्गस्थ केलेलं आहे. म्हणून तर आपली समाजामध्ये हो किती किती म्हणजे आता प्रत्येकाला माहिती आहे हो, किती उचलून धरलं जातं हे लेकरांना. आणि त्यातला मी हे काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडे त्यांचं. काय देणार आहे मी, लाड फक्त एवढंच करू शकतो. उतराई होऊ शकत नाही, पण एक लाड उतराई होण्याचा मी प्रयत्न करतो मायबापांनो. आणि आज ती गुरुपौर्णिमा आहे. आता गुरुपौर्णिमा म्हणजे तरी काय, गुरु हे तत्व आहे. गुरु हे तत्व आहे. गु म्हणजे अतिशय, गुव्य. गुव्य लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. आरती म्हणतो ना ती गुव्य बरं का. प्रगट गुव्य बोले विश्व ब्रह्मच केले ते गुव्य. गु म्हणजे गुव्य, रु म्हणजे ज्ञान. ते तत्व आमच्या संतांनी आमच्यापर्यंत पोहोच केलं मायबापांनो. काय द्यावे त्याशी होवे उतराई ठेवी तो पायी जीव थोडा मायबापांनो. गुरु बिन अनुभूतीचं म्हणणं आहे बरं का. अनुभूती म्हणतात त्याला. कारण गुरु जीवनात आल्याशिवाय आपण फार एका ठिकाणी अडकलेलो आहोत. यमघाट म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या पलीकडं आपल्याला जावं असं वाटत असेल, दुःख वेगळं व्हावं असं वाटत असेल तर फक्त आणि फक्त एकच माध्यम, ते म्हणजे सद्गुरू. ते जीवनात जर लाभले तर आपल्याला साधन देतात. त्या साधनाशी एकरूप राहायचं आणि 100% पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू हा यमघाट आहे तो तरुण जाता येतो, असं सगळ्या संतांचं म्हणणं आहे.
तर मायबापांनो सांगायचं तात्पर्य आपलं काय झालं, आपण जीवस्थितीला आलो, आपलं मूळ स्वरूप मात्र आपल्याला माहीत नाही. आपलं मूळ स्वरूप आहे काय आहे, आपलं स्वरूप आपल्याला माहीत नाही. आपलं मूळ स्वरूप सच्चित आनंद आहे महाराज. पण नेमकं काय झालं, गु म्हणजे अतिशय गडद असा अज्ञानरूपी अंधकार. ऐका, दोन्ही बाजू मांडतो मी. गु म्हणजे अतिशय गडद रूपी असणारा अंधकार म्हणजे अज्ञान, आणि त्याच्यात हा जीव सापडला. मग आता अंधकारातून जर बाहेर काढायचं असले तिथे प्रकाश लागतो ना, दुसरं साधन चालत नाही ना, बरोबर आहे का नाही? दुसरं साधन चालणार नाही, तिथे पैसे ओतून चालणार नाही, लोटंगण घेऊन चालणार नाही, नारळ फोडून चालणार नाही. मग फक्त आणि फक्त अंधकार जर दूर करायचा असेल, सोपं साधन म्हणजे प्रकाश नेला का अंधकार राहत नाही. तद्वत त्या नियमाप्रमाणे हा जीव एका गडद अशा अज्ञानरूपी रात्रीमध्ये आहे. कोणता अज्ञान आहे तुम्ही म्हणाल, अरे सगळ्यात महत्वाचं जर अज्ञान असेल तर ह्या शरीराला मी म्हणतो हा. अरे देह म्हणता कोटी ब्रह्म हत्येचं पातक तुमच्या डोक्यावरती येऊन पडतंय महाराज. मग तुम्ही कोण आहे? इथंच आपण अज्ञानात आहे. मी कोण हे माहीत नाही, फक्त शरीराला मी म्हणतो. शरीर म्हणजे तुम्ही नाही, हे पंचमहाभूताची बॉडी आहे. या बॉडीमध्ये राहणारा तुम्ही आहे, त्याची ओळख फक्त आणि फक्त सद्गुरू आणि संत करून देतात महाराज. मग अज्ञान घालवायचं असेल तिथं फक्त आणि फक्त ज्ञानाचा संबंध, त्याला रू म्हणजे ते ज्ञान, त्याचा संबंध झाला रे झाला. मग गायनाचे उडी आपुल्या छंदे मनाचे आनंदे निर्भर डुलत असे. आणि माईबापांनो खरं सांगू का तुम्हाला, खरं सांगू का, गुरु हे तत्व आहे राजा हो. आणि ते जे महात्मे त्या स्थितीत गेलेत ते गुरु असतात बरं का महाराज. मग तसं जर असतं तर नाथबाबांनी त्यांचा अनुभव मांडलाचा नसता. ते म्हणले नाथबाबा ह्या अभंगातून गुरुबद्दल, गुरुचा महिमा वर्णन करतात. गुरु जीवनात काय कळत नाही, सर्व काही करतात. तर पहिल्या चरणामध्ये आता आपण थोडंसं पहिल्या चरणाकडे ओढू. आता घ्या हरी प्राप्ती शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि संतांचं महिमा वर्णन करतात. संत काय आहे, कोण आहे, आणि ते जर जीवनात लाभले तर काय परिणाम होतो. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला हरी म्हणजे भगवंत परमात्मा, हरी म्हणजे हरण करणारा. काय हरण करतो? आपलं दुःख हरण करणारा, म्हणून त्याला हरी म्हटलेलं आहे. आपलं दुःख हरण करणारा, जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे नेऊन सोडणारा जो भगवंत परमात्मा, त्याला हरी म्हटलेले आहे.
मग त्या हरीची प्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल सांगा ना. म्हणून नाथबाबा सांगतात हरी प्राप्तीशी उपाय सांगतो तुम्हाला, सांगा ना. मी म्हटलं बाबा अरे मला पण नको वाटतं बरं, आता जगायला नको वाटतं. का? पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म, किती वेळा जन्मालायचं, किती फजित व्हायचं बाबा. सांगा ना नाथ बाबा, काहीतरी सांगा ना. ऐक ना राजा म्हटले, तुला हरीची प्राप्ती व्हावं असं वाटतं ना. म्हणले त्याच्यासाठी तर माझा परमार्थ चाललाय ना, मी रात्रंदिवस पळतोय ना, मला ती प्राप्ती व्हावं असं मला वाटतं, म्हणून तर माझा प्रयत्न आहे ना म्हटले. मग ऐक ना नाथ बाबा, मला म्हणतात गरज आहे ना तुला. 100% मला गरज आहे. मला तरुण जायचं, मला पुन्हा कुत्रं डुकरं मांजरं गाढव म्हणून फिरायला यायची इच्छा नाही, कारण मी हे सगळं अनुभवलं. कारण मी येतानाच खूप फिरून आलेलो आहे. खूप 184 फेरे फिरकर सुंदर नरतनु पाया कमल मुख राम भजन कुदिया. पण आम्ही काय केलं महाराज, खाया पिया आराम से सोया नाहक जमाना खोया. काय सांगा ना, काय कळतंय आपल्याला. अरे माणूस म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटायला पाहिजे माय बापांनो. नरदेह परम पावन न पावन साधे ब्रह्मज्ञान तो लांडा करत जान पुच्छेवीन 2 बाय. नाथ बाबा म्हणतात बरं का, मी नाही म्हणत. तुम्ही म्हणलं का वेळा वेळा काय कीर्तन करायला उभं केलं रे याला. मी नाही म्हणत महाराज, कारण मी कीर्तन करत नाही म्हणत. मला नवनाथ भाऊने सगळे कपडे चढून सनीन आणलं, इथं उभं केलं. माझ्या पाठीमागे सगळे एक हिमालयाची भिंत उभी राहिली. फक्त त्या आडुशाला मी आपला उभा आहे. नरदेह परम पावन अनेकदी आहे, 184 युनीमध्ये अनेकदी आहे. सगळे आडवे उभे काय असतील मला माहित नाही, पण त्या त्या देहामध्ये हा नरदेह उत्तम आहे महाराज. आणि देवे देह दुर्लभ जाणारे आपल्याला मार्गदर्शन महाराज, पण आम्ही जागेवर नाही. त्यांनी सांगितलं नरदेह हा दुर्लभ जाणारे, का कट्टाळी न्याय न घडो ते उपाय घडू आले. अंधाळ्याच्या काळीत काही कावडा सापडत नाही, योगायोगाने सापडावा. तसा हा नरदेह आपण सगळ्या युनी फिरून इथं आलोय महाराज. केवळ आणि केवळ त्या भगवंताला फक्त ह्या देहातूनच ओळखू शकतो. एरवी सगळं बरोबर आहे, आपल्याला जास्त लांबवायचं नाही महाराज. मग आता त्या भगवंताची प्राप्ती जर व्हायची वाटत असेल, नाथबाबांचं म्हणणं आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. मग नाथबाबाला मी विचारलं, सांगा ना महाराज. म्हणले ऐक ना राजा, हरी प्राप्तीशी उपाय, एक उपाय आहे, एक मार्ग आहे. सांगा ना बाबा मला तुम्ही. धरावे धरावे हे का ते. नाथबाबा म्हणले हे नाही रे वेड्या, धरावे ते संताचे पाय. बाबा ते कोणते हेच माहीत नाही ना आम्हाला. आम्ही हे पाय धरतो ना म्हटले, ते कोणते पाय ते सांगा ना मला बाबा. अहो मी पाय धरून धरून माझ्या पदरात सीन पडला, पण हरीची कृपा माझ्यावर झाली नाही. तो उपाय मला सांगा, ते पाय मला सांगा. माय बापांनो ते 2 पाय आहे ना. आम्ही म्हणतो संत चरण रज लागता सहज. मग संताचे चरण सहज जर तुम्हाला आम्हाला मिळाले, जन्माला घालणारी वासना बाद होते, आणि मग रामाच्या नामामध्ये आवड निर्माण होते, आणि ते सुख ओसंत. ते सुख म्हणजे कंठी प्रेम दाटे, नैने नीर लोटे, आणि हृदय प्रगटे रामरूप. मी म्हणतच नाही, माझं ऐकूच नका. मी एक डम्मी माणूस उभा आहे. बुजगवणं जसं असतं ना त्या पाखराला ते खरं वाटतं, तसं तुम्हाला वाटतं कोणीतरी कीर्तन करायला जाऊ नाही रे. अजिबात नाही माय बापांनो. हे फक्त साधूचं हे गाढव आहे, आणि त्या गाढवाने फक्त सेवा करायचं काम करायचं, जास्त हुशारी नाही करायची महाराज. तुम्हाला खरं सांगतो माय बापन, तुमच्या पाया पडतो रे राजा हो. ही काही गंमत नाही, काही करमणूक नाही राजा हो. इथं आपल्याला तुम्ही ज्या अपेक्षेने आले, तर त्या अपेक्षेने काहीतरी तुमच्या पदरात ते पडावं असं मला वाटतं. म्हणून बाबा म्हणले
हो त्याच मार्गाने जर सेवा करायला शिक राजा, सेवा करायला शिक, मग मी तुझ्या पाठीमागे आहे. आणि ती सेवा सुद्धा निरअहंकारी निरअभिमानी करत होती. हो महाराज, खरं सांगतो मी करतच नाही. ते मी अभिमान अहंकार धारण करीलच कसा, मी करतच नाही ना. मी म्हटल्याच्या नंतर तो अहंकार तयार होतो ना. मी करतच नाही ते, मी अहंकार माझ्यात कसा येईल. ही सगळी मला नटवतात, इथं उभे करतात ना, आणि बोलवणारा बोलतोच ना. मग ते दोन पाय कोणते? हरी प्राप्तीशी उपाय सांगा ना. धरावे ते संताचे पाय, ते म्हणजे कोणते? हा महत्वाचा मुद्दा आहे ना. ते दोन पाय आहे ना, एक दिव्य साधना आणि दिव्य बोध. दिव्य साधना म्हणजे अनुग्रह आणि दिव्य बोध म्हणजे प्रबोध. ह्या चरणाचा स्पर्श झाला रे झाला का लोखंडाचं सोनं होतं, पण कधी परिसाचा संबंध झाला ना, गंजलेलं लोखंड सुद्धा सोनच होतं महाराज. त्या परिसामध्ये ती पावर आहे. मग ह्या दोन अनुग्रह आणि प्रबोधामध्ये ती इतकी पावर आहे, ती संतांची चरण आहे. ती जर तुम्हाला आम्हाला लागली तर गाढवाचं गोडं झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुमच्या पुढे उभं आहे महाराज. माझं काम आहे की इथे उभं राहून तुम्हाला उपदेश करण्याचा. मी एवढा मोठा आहे का महाराज सांगा ना. पण केवळ आणि केवळ त्या दोन चरणाचा संबंध झाला. मग का हो मला म्हणतील अण्णा तुम्ही एवढे शाणे झाले का? मग रामगिरीजी महाराजांचे हे पायाचं चरणाचं दर्शन नाही घ्यायचं का? नक्कीच घ्यायचं. मी लोटंगण घेईन. काय बोलता तुम्ही असं उलट पलट? नारंगीरजी महाराज हे एक रूप घेऊन आलेले भगवंताचं. भगवंताने ते रूप घेतलेलं आहे आणि ते दोन पाय त्यांना परंपरेने नारंगीरजी महाराजांकडनं तो बोध झालेला आहे. आणि त्या बोधाशी तेवढे एकरूप झाले. ते समाधी अवस्थेत त्यांचं कार्य चालते आम्हाला कळत नाही. त्यांचे पाय हे हो, त्यांच्या पायाचा स्पर्श तुम्हाला काय बोलता देव बनवेल. देव महाराज हा भाव तुमचा तिथं प्रगट झाला पाहिजे. हा त्यांचे पाय, माझ्या नारंगीरजी महाराजांचे हे पाय. का ते पाय त्यांनी इथं साठवले. आता हृदय आपुले चौफोडून या भले, वरी बैसू पाऊले सद्गुरूंचे म्हटलेले. मज हृदय सद्गुरू ज्याने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणून जाणत्यांनो गुरु भजिजे तेने सर्व कार्य कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषी. माझी माऊली म्हणते, माझी माऊली. अरे गुरु जीवनात आल्याच्या नंतर काय बदल होतो? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर त्यांनी म्हणावा. काय म्हणावा? सद्गुरु सारिका असता पाठीरका इतराचा लेखा कोण. म्हणे मी उजित नाही आता. का? ज्ञानदेव म्हणे आज आत्ता. ज्ञानदेव म्हणे तरलो आत्ता उधरलो गुरु कृपे. महाविष्णूचा अवतार त्यांनी म्हणावा. महाराज गुरु जीवनामध्ये किती महत्वाचे ह्याच्यातून शिकायचंय महाराज. ही परंपरा आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा आणि वेळ हो मला असं वाटतं परमार्थात शान होऊन करता काय महाराज.
मीठ जर पाण्यात पडलं ना ते विरघळलं पाहिजे नाही तर ते नाही विरघळलं तर मग तो मीठ नाही तो दगडाचा खडा आहे. अरे माय बापांना भाग्यवान रे आपण, खरंच भाग्यवान एक तर नरदेव मिळाला, तो कळाला आणि वाटडे आपल्याला मार्गस्थ करणारे संत आपल्या जीवनात यावं याच्यासारखं परम भाग्य आपल्याच राजांनो. आजच आपलं कल्याण झालं, मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्षी बहुतांची. मग संत कुळीचा राजा म्हटले, हे बाबा हो आता देव शोधण्याची गरज नाही रे, माझ्या संता शिवाय जर देवाला तुम्ही शोधत असेल हे सुद्धा आपलं अज्ञान रवी महाराज म्हणले. का असं काय सांगू, माझ्या विठोबाचा प्रेम भाव आपणच देव होईल म्हणून. कोण आहे मला भेटलेले कोण होते म्हणले, बेटावरले नारायणगिरीजी महाराज हे तुमचं अज्ञान. कोण आले म्हणले, रामगिरीजी महाराज आले. अरे वेड्यांनो, अरे वेड्यांनो, अरे काय बोलता तुम्ही, अरे माझी माऊली म्हणते ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे सर्व गटी राम ध्याद एक सूर्यप्रकाशक सतरश्मी. हा अनुभव आपल्याला काय येऊ नये, आपण पण त्या मार्गाने चाललोय ना. मग समजून घेतलं पाहिजे, नाथ बाबा जे सांगतात ते समजून घेतलं पाहिजे ना. आणि हे जर समजून घेतलं हरीच्या प्राप्तीसाठी संताचे ते जर पाय धरले तर काय परिणाम होतो बघा पुढे, ऐका ना दुसऱ्या चरणामध्ये. संबंध जोडल्या गेला हे जीवाला त्याचा परिणाम दुसऱ्या चरणात सांगितलं महाराज. ते चरण जर आपल्याला सापडले, टचिंग झाली, येणे साधती साधने, ते चरण जर तुम्हाला टचिंग झाली तर त्याचा परिणाम सांगितला. येणे येणे म्हणजे त्या तत्वाने त्या चरणाने साधती साधने. माय बापा हो, 100% भगवंताची प्राप्ती होण्याचं 100% साधन आता साधेल आणि ते जर साधलं, ते जर मिळालं तर त्याचा परिणाम सांगितला, तुटती भवाची बंधने. आता कोणतं बंधने, कुठल्या बंधनात हा जीव सापडला आणि तो तुटतोय म्हणले आणि मग हरीची प्राप्ती होते. कधी होते, ते चरण जर तुम्हाला सापडले, त्याची टचिंग झाली तर मग परिणाम असा होतो का मग साधन साधतो, त्या साधन साधल्याच्या नंतर त्याचा परिणाम असा होतो मायबापांनो, तुटती भवाची बंधने. भव म्हणजे भीती. कोणती भीती आपल्याला? जन्म आणि मृत्यूची भीती महाराज. कोणीच देवाला गेलं, नारळ फोडलं, देवा मला उद्या मरणी उद्या असं कधीच नाही म्हणत महाराज. सगळ्यांना भीती असेल ना फक्त मरणाची. अरे राजा पण तुम्हाला मरणच नाही ना, हे मरण नाही, हे मरण ह्या शरीराला आहे. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल, देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. पण अज्ञानाने आम्ही ह्या शरीराला मी म्हणतो आणि शरीरा संबंधाने हे सगळं माझं आणि मी म्हणतो इथंच हा जीव अडकला. हे बंधने महाराज.
आणि पुन्हा जाताना ती वासना शिल्लक राहते. पुन्हा जन्माला येतो, 184 फेरे फिरतो, निव्वळ दुःख या बंधनात तो सापडला. आणि या बंधनातून सुटण्यासाठी फक्त हो हरीची कृपा व्हावी लागते. आणि ती कृपा होण्यासाठी नाथबाबा म्हटले ते चरण ते तुम्ही प्राप्त करा 100%. आणि ते प्राप्त झाल्याच्या नंतर मात्र मग साधन साधेल. आणि ते साधन साधलं, त्या साधनेवर तुम्ही आरूढ झाले, तुटती भवाची बंधने. खरोखर इतकं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं करा रे बाप्पांनो. आता त्या लायकीचे आम्ही नाही, पण लेकराला काय उन्हात खेळतं म्हणून हे सोन्या हे बाबड्या फटकायचं लायक ते खरं. पण आई काय म्हणते, बाबड्या माझा सोन्या का ते उन्हातून सावली तेव्हा, कारण ते तापल दुःखी होईल, आजारी पडल म्हणून ती गोड बोलते. तसं कुठल्या तरी मार्गाने हे ऐकत नाही. म्हणून आम्हाला काय म्हटले, करा रे बापांनो साधन हरीच, जणी करणीचे ते करू नका, हे चाललं हे करू नका. म्हणले का बरं, जेणे नव्हे जन्म यमाची यतना, ऐशा साधना करा काही. असं काही साधन करा का पुन्हा जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही बाजूला व्हाल, ते साधन करा. मग सांगा ना बाबा, मी म्हटलं मी तर आतापर्यंत खूप परमार्थ केला, तरी मी पुन्हा जन्म आणि मृत्यूमध्ये सापडतो. आणि तुम्ही तर म्हणता जनी करींचे करू नका, मग काय करायचं. नाथबाबा म्हणले तुला सांगू का, साधनांचे सार अनेक साधन आहे. मला आता नगरला जायचं, अनेक साधन आहे. ट्रॅक्टर आहे, मोटरसायकल आहे, बैलगाडी आहे, साधी बस आहे, शिवनेरी बस आहे. पण मी बसलो नाही महाराज, काही मूर्ख आहे म्हणले. मी म्हणलं नाही ना. मग साधनामध्ये साधन विमान आलं, त्याच्यात मी बसलो, निघून गेलो. शहाणपण त्याच्यात येत. मग तसं भक्तीमध्ये नाथबाबा म्हणले साधनं अनेक आहे भगवंताच्या, भगवंताकडे जाण्याचा. पूजा आहे, पाठ आहे, दिंडी आहे, काय काय आहे, भरपूर आहे. त्याने फक्त पुण्य होईल आणि पुण्याने तू स्वर्गात जाशील. म्हणले बाद झाले वेड्या, तो पुण्याची पावटी सरे सवे चिंद्रा पदाची उठी बोतरी लागे, येऊ लागे ती मागत मूर्ती लोका. अरे पुण्य संपलं तुला ढकलून देतील. पुन्हा यार जरा घालतो काय करतो, 100 पुण्यात जातो कोरी येतो खाली. हे म्हणले त्या भानगडीत पडू नको. मग आता एकच कर, साधनांचे सार अनेक साधन आहे भगवंत प्राप्ती करण्याचे. पण त्याच्या साधन एक महत्वाचं आहे, त्याला बीज मंत्र म्हणतात. हो बीज मंत्र तो जरी मिळाला तर याचा अर्थ असा होता का आत्मतत्व धरी तोच एक. हो बीज मंत्र ज्याला मिळाला त्याला आत्मतत्व, आत्मतत्व तत्व म्हणजे भगवंत, आत्मा, आत्मा राम म्हणजे माझा परमात्मा, त्याची ओळख होते. हे साधन कर म्हणले. सुटला तू आता. हो देव पावायचे गेलो आणि देवाचे म्हणून ठेवलो तर जन्म मृत्यूचा संबंध पुढे. आणि त्याच्यासाठी आपली सगळी धडपड चालली. आपल्याला पाहिजे सुख, दुःख नको आहे, पण सुखाचा मार्ग सांगणारे ते आणि ते फक्त आणि सद्गुरू आणि संत असतात. ते आमचे नारंगगिरीजी महाराज, रामगिरीजी महाराज, मौनगिरी जनार्दन स्वामी, आमचे सावता महाराज, जेवढे संत म्हणून गेले ते. मग तुम्हाला कोण भेटले, तेच मला एका साधूच्या रूपात भेटलं. माझ्या पाठीवर हात टाकला, राजा या मार्गाने निघ म्हणला तू. मार्ग दाहुनी
आम्ही पंथ म्हणजे वारकरी पंथ, अनेक पंथ ते नाही येते, एकच पंथ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध म्हणजे ते ज्ञान. मच्छिंद्राने गोरक्षाला दिलं, गोरक्षवाळा गैनी प्रति गैनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देव सार. सार म्हणजे तो प्रसाद, तो भक्ती मार्ग, तो पंथ माऊलींना दिला महाराज. पण लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, तो लोपलाय. म्हणून त्या भगवंतानी पुन्हा ज्ञानेश्वर महाराज अवतार घेऊन तो ओपन केला. ज्ञानेश्वरी बारकाईने वाचा, आमचं संतांचं वाङ्मय तुम्ही बारकाईने वाचा, मग कळेल तो मार्ग. आणि त्यांनी जो मार्ग दाखवला, मार्ग जाऊन गेले आधी गेले हे सगळे त्या रस्त्याने तो मार्ग दाखवलेला. त्याच मार्गाने जर तुम्ही गेले तर न पडे गुंता कोटे. काही गुंता म्हणजे काय, जन्म मृत्यूचा फेरा हा गुंता पडत नाही. डायरेक्ट तुम्ही भगवंताच्या अंशात ना, तर भगवंताच्या पायाशी तुम्हाला जागा मिळाली. पुन्हा जन्म आणि मृत्यू नाही याचा अर्थ दुःख नाही. मग सांगा ना महाराज, अरे मग आता हे कुठे शोधायचं, काय करायचं, काही पुरावा आहे का नाही? तिसऱ्या चरणामध्ये तुम्ही बोला. संताईना प्राप्ती नाही, बाबाला प्रश्न केला. नाथ बाबा, 4 वेद 6 शस्त्र 18 पुराणे 14 विद्या 64 कला पारंगत असलेले एक महात्मा आहे. म्हणलं मी त्याला शरण जाईन, वेड्यात काही कामाचं नाही. म्हणले का? संताविना प्राप्ती नाही. मी सांगत नाही हे, नादी लागू नको. पंडित होशील, पांडित्याच्या खिडकीमध्ये अडकशील. मी सांगतो ते आई, संताविना प्राप्ती नाही. मी सांगत नाही, पुराव्यानिशी सांगतो, वेद देते ग्वाही. सांगा ना माय बापांनो, कधी कळायचं रे राजांनो? सांगा ना माय बापांनो, किती सोपा परमार्थ आहे राजा हो. अरे संताला शरण गती पत्करल्याशिवाय गोष्ट शक्य नाही राजा हो. देवका हो विटेवरी देव का हो विठेवरी उभा. बरोबर आहे ना? हेच आहे ना प्रमाण. का हो, कशासाठी उभा आहे तो?
हे तर समजलं पाहिजे ना. तो काय वेडा आहे का? तिथं सगुण साकार रूप धारण केलं, निर्गुण निराकार असणारा परमात्मा. त्याचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती, कारण आपण तिची लेकरे आहे. ममय वंशी जीव लोके जीवभूत सनातना मन षष्टनेंद्रियाने प्रकृतस्थानी करशिती. एरवी तरी सर्वांच्या हृदय दिशी अमुक आहे ऐशी बुद्धी स्फुरे आरनिशी ते वस्तू गामी. अरे या बुद्धीला चालना देणारी काहीतरी एक वस्तू आहे याच्यामध्ये, तो परमात्मा आहे. तो आहे म्हणून या बुद्धीला चालना आहे. प्रत्येक जण मी म्हणतो ना, हा मीच भगवंत म्हणला. तू जे मी म्हणतो ना तो मी आहे. मग तुम्ही कोण आहे? प्रत्येक जण मी म्हणतो, तुम्ही कोण आहे? अरे तेवढं ज्ञान करून घ्या, संतांच्या पायावरती लोटंगण घाला, समजून घ्या तो मी, तो वासुदेव मी तत्वत्वा कळू येईल. मग खूप सुंदर परमार्थ आहे महाराज. एवढं गोड परमार्थ, इतका आनंद वाटतो. तो आनंद बाहेर नाही, तो आनंद आपल्यात आहे. सुख वैसे एके ठाई भाऊ पायी संतांची. सुख तुमच्यातच आहे, पण त्याची ओळख करून घेण्यासाठी ते माध्यम मात्र संत आहे महाराज. मला माहित नाही ते आज्ञानला पैसे नसतं महाराज. उगेच आपल्याला काहीतरी सोंग घेतो, उघडं पडलं मार खावा लागेल मला. ऐका माय बापांना, तुम्ही लेकरू आहे आणि बारकाईने तुम्ही लेकराचं कौतुक करतात, एवढ्यातच मी भाग्यवान आहे. गुरु चरणी ठेविता माता. गुरुच्या चरणावरी, पण ते चरण समजून घेऊ आणि गुरुच्या त्या चरणावरी जर माता ठेवला ना 100% ते तुम्हाला देव दाखवतात. हो, तो देव तुमच्यातच आहे, तो दाखवतात नव्हे, तूच तो आहे ही अनुभूती आणून देतात महाराज. आणि याला परमार्थ म्हणतात. उच्च कोटीतलं आपलं कामात झालं समजून घ्यायचं, पण मात्र तिथपर्यंत नेणारे सद्गुरू असतात. आपण नेहमी म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. व्यवहारात बोलत असताना ए बास म्हणले माझ्या बापासारखं, ए माझा बाप बास बोलूच नको, ए तुझा बाप फलण्यासारखा सण, ए म्हणले ए आमदार असेल आमदारासारखा, ए बोलू नको. खासदार म्हणले नाही, मंत्री म्हणले नाही, याचा बापच कसा आहे बा म्हणले, लयच बापाचा पुढं आला. तसा आपण बोलत असतो गुरुर ब्रह्मा. अरे तुझे गुरु कसे म्हणले ब्रह्मदेवासारखे, म्हणले बोलूच नको, ए ते तर खेळ नाही म्हणले माझ्या गुरु पुढे ब्रह्मदेव खेळ नाही. म्हणले गुरुर विष्णू विष्णू, अरे ते मोठं पोरग आहे म्हणले बोलूच नको. अरे काय बोलतो म्हणलं, तुझा गुरुच कस काय म्हणले गुरु महेश्वर शंकर भगवंत परमात्मा असतील, बोलूच नको. मग सांग ना तुझे गुरु. अरे मग सांगितलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, नाही गुरुर साक्षात परब्रह्म. माझे गुरु कोण आहे? साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरु हे नमः. बाप रे, अरे किती भाव पाहिजे गुरु बद्दल महाराज. गुरु म्हणजे काय? फलाण्या गावच्या नामक्या गावचे एका राजा हो. कोण आहे माझे गुरु? अरे ब्रह्मदेव विष्णू शंकर ज्याच्या पोटात आहे ते प्रब्रह्म साक्षात माझे सद्गुरू आहे. काही कमी पडेल तुम्हाला, पण हा भाव तुमचा दृढ झाला पाहिजे.
हा आणि मग चरणावर माता ठेवा, तुम्हाला त्या पदावरती बसवणार, तुम्हाला ते पद प्राप्त करून देणार, जन्म मूर्तीच्या पलीकडे घेऊन जाणार. तर मला असं वाटतं भजन घ्या. रखुमाई